नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेंज दी व्हॉइस पार्ट 1 या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉइस कसा बदलायचा ते शिकणार आहोत. टाइप्स ऑफ व्हॉइस म्हणजेच व्हॉइसचे प्रकार. पहिला आहे ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र बघा. ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ज्याला मराठीत आपण कर्म म्हणतो, ते पहिल्यांदा घ्यायचं. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, ते नंतर घ्यायचं. त्याच्यानंतर पी ऑफ व्ही म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, हे तिसरं रूप क्रियापदाचं नंतर घ्यायचं. त्याच्यापुढे बाय आणि त्याच्यापुढे एस म्हणजे सब्जेक्ट, जो वाक्याच्या सुरुवातीला येतो तो शेवटी घ्यायचा आहे. या सूत्रानं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करणार आहोत. आता आपण उदाहरणं पाहूया म्हणजे तुम्हाला कळेल. वी लाईक बनानाज या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, लाईक हे वर्ब आहे आणि बनानाज हे ऑब्जेक्ट आहे. सूत्रानुसार आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया बनानाज, वर्तमान काळी ऑक्झिलरी वर्ब घेऊया आर, त्यानंतर लाईक्ड हे पी ऑफ व्ही वर्बचे तिसरं रूप, त्याच्यानंतर बाय घेऊया आणि शेवटी आपण सब्जेक्ट घेऊया वी, त्याच्याऐवजी आपण घ्यायचं आहे अस. म्हणजे वाक्य कसं होईल, बनानाज आर लाईक्ड बाय अस. आता पुढचं वाक्य घेऊया बघा. ही टेक्स अ न्यू कार या वाक्यात ही सब्जेक्ट आहे, टेक्स वर्ब आहे आणि अ न्यू कार हे ऑब्जेक्ट आहे. पुन्हा आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया अ न्यू कार, याच्यापुढे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद घेऊया इज, त्याच्यानंतर टेक या शब्दाची 3 रूप आहेत, टेक, टूक, टेकन, त्यातलं तिसरं रूप टेकन घेतलं. त्याच्यापुढे बाय शब्द लिहूया आणि त्याच्यापुढे एस म्हणजे सब्जेक्ट जो ही आहे त्याचं रूपांतर हिम मध्ये होतं. म्हणजे वाक्य होईल अ न्यू कार इज टेकन बाय हिम. अशा पद्धतीने आपल्याला चेंज दी व्हॉइस करायचं आहे. पुढे वाक्य बघा. इंडिया वन द मॅच या वाक्यात इंडिया सब्जेक्ट आहे, वन हे वर्ब आहे, द मॅच हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया द मॅच. आता त्याच्या पुढे ऑक्झिलरी वर्ब घेऊया वॉज, द मॅच वॉज. पुढे वन शब्द आहे, त्याचे 3 रूप आहेत, विन, वन, त्यातलं तिसरं रूप वन हे घेऊया द मॅच वॉज वन. आता घ्यायचं बाय, त्याच्यानंतर घ्यायचा एस सब्जेक्ट, इथं सब्जेक्ट आहे इंडिया, शेवटी घ्यायचं इंडिया. म्हणजे वाक्य कसं होईल, द मॅच वॉज वन बाय इंडिया. अशा पद्धतीनं आपण चेंज दी व्हॉइस करू शकतो. पुढचं वाक्य घेऊया. आय शॅल सी यू. आय एस म्हणजे सब्जेक्ट आहे, शाल ऑक्झिलरी वर्ब, सी वर्ब आहे, तर यू ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊया यू, त्याच्या पुढे विल घेऊया विल बी, यू विल बी. नंतर सीचं तिसरं रूप सी सॉ सीन, त्यातलं सीन घेऊया आणि त्याच्या पुढे बाय घेऊया, त्याच्या पुढे आयचं रूपांतर मी मध्ये होतं म्हणजे मी होईल. म्हणजे वाक्य कसं होईल बघा, यू विल बी सीन बाय मी. अशा पद्धतीने. आता पुढचं वाक्य. ही इज इटिंग अ मँगो या वाक्यात ही सब्जेक्ट आहे, इज ऑक्झिलरी वर्ब आहे आणि इटिंग हे वर्ब आहे. त्याच्यापुढे अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. नियमाप्रमाणे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया अ मँगो, पुन्हा ऑक्झिलरी वर्ब घेऊया इज, नंतर घेऊया आता ING प्रत्यय लागलाय म्हणून बीइंग हा शब्द आधी घ्यायचा. त्याच्यापुढे इटचं तिसरं रूप आहे बघा, इट, एट, इटन, त्याच्यापुढे इटन घेऊया EATEN इटन. पुढे नियमाप्रमाणे बाय टाकूया, त्याच्यापुढे सब्जेक्ट घेऊया, सब्जेक्ट ही आहे, त्याचं रूपांतर हिम मध्ये होईल बाय हिम. म्हणजे वाक्य कसं होईल, अ मँगो इज बीइंग इटन बाय हिम. चला पुढचं वाक्य पाहूया. मदर वॉज प्रिपेअरिंग मील या वाक्यात मदर हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, वॉज ऑक्झिलरी वर्ब, प्रिपेअरिंग मेन वर्ब आणि मील हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया मील, त्याच्यानंतर घेऊया ऑक्झिलरी वर्ब वॉज, त्याच्या पुढे प्रिपेअरिंग शब्दाला ING लागलाय म्हणून बीइंग हा शब्द घेऊया बीइंग. त्याच्या पुढे प्रिपेअर या शब्दाचा पास्ट पार्टिसिपल आहे प्रिपेअर्ड, तो शब्द घेऊया. त्याच्या पुढे नियमानुसार बाय शब्द टाकूया आणि शेवटी एस सब्जेक्ट म्हणजे मदर हा शब्द घेऊया. म्हणजे वाक्य कसं होईल, मील वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय मदर. अशा पद्धतीने.
आता हे वाक्य पाहूया. धोनी हॅज फिनिश्ड द मॅच. या वाक्यात धोनी सब्जेक्ट आहे, हॅज ऑक्झिलरी व्हर्ब आहे, फिनिश्ड हे मेन व्हर्ब आहे, द मॅच हे ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया द मॅच. द मॅच त्याच्या पुढे घेऊया हॅज. त्या हॅजच्या पुढे मात्र बीन येतो, हॅज बीन, कारण हे परफेक्ट टेन्स मधलं वाक्य आहे. त्याच्या पुढे फिनिशचं तिसरं रूप पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल येतं फिनिश्ड. त्यानंतर नियमाप्रमाणे आपण बाय शब्द लिहायचा आहे, त्याच्या पुढे सब्जेक्ट येतो धोनी. म्हणजे वाक्य कसं होईल पहा. द मॅच हॅज बीन फिनिश्ड बाय धोनी. नेक्स्ट सेंटेन्स. सुजाता हॅड ब्रोकन द पॉट. याच्यामध्ये पण हॅड आलेलं आहे बघा. सुजाता सब्जेक्ट आहे, हॅड ऑक्झिलरी व्हर्ब आहे, ब्रोकन हे व्हर्ब आहे, द पॉट हे ऑब्जेक्ट आहे. तर आपण ऑब्जेक्ट घेऊया सुरुवातीला द पॉट. द पॉट त्याच्या पुढे हॅड आहे, हॅडच्या पुढे बीन येतो, हॅव हॅज आणि हॅडच्या पुढे बीन येतो, हॅड बीन. नंतर ब्रोकन हे पीपी ऑफ वर्ब आहे तसं लिहायचं ब्रोकन. त्याच्या पुढे बाय नियमाप्रमाणे आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे सुजाता. वाक्य कसं होईल. द पॉट हॅड बीन ब्रोकन बाय सुजाता. पुढचं वाक्य. नैना विल हॅव रिटन अ लेटर. याच्यात नैना आहे सब्जेक्ट, विल हॅव आहे ऑक्झिलरी व्हर्ब, रिटन हे मेन व्हर्ब आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. आपण चेंज द व्हॉइस करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो अ लेटर. अ लेटर पुढे घ्यायचं विल हॅव, त्याच्या पुढे घ्यायचा बीन. मगाशी सांगितल्याप्रमाणे विल हॅव हे ऑक्झिलरी व्हर्ब, त्याच्या पुढे घ्यायचं बीन, विल हॅव बीन. त्याच्या पुढे पीपी ऑफ व्ही ऑलरेडी दिलेलंच आहे, रिटर्न नेहमीप्रमाणे बाय लिहिलं आणि शेवटी सब्जेक्ट आहे नैना. वाक्य असं होईल. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय नैना. अशा पद्धतीने आपण चेंज द व्हॉइस करायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना सर्वनामात होणारे बदल पहा. आय मी, यू यू, वी अस, दे देम, ही हिम, शी हर. अशा पद्धतीने आपण बदल करायचा आहे. पुढे बघा. दिलेल्या वाक्यात जर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला असेल तर बीइंगचा वापर करायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. दिलेल्या वाक्यात जर हॅव हॅज हॅड आलं असेल तर त्याच्या पुढे बीनचा वापर करावा. उदाहरणार्थ हॅव हॅव बीन, हॅज हॅज बीन, विल हॅव बीन, शॅल हॅव बीन. तुम्हाला चेंज दी व्हॉइस या प्रश्नाखाली 10 वाक्ये दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवायची आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.